असं म्हणतात की 1990 मध्ये पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी लागू केलेल्या मंडल आयोगामुळे अखंड देशाचे राजकारण बदलले. 27% आरक्षणामुळे ओबीसी अर्थात इतर मागासवर्ग देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आला. पण महाराष्ट्रात ओबीसी समाज केंद्रस्थानी येण्याची सुरुवात खूप आधी म्हणजे 1980च्या दशकापासूनच सुरू झाली होती. याला कारण ठरला होता भारतीय जनता पक्षाचा माधव पॅटर्न. याच माधव पॅटर्नमुळे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सध्या सर्वार्थाने अच्छे दिन सुरू आहेत. कोणतीही निवडणूक असली तरी त्यात भाजपचाच डंका दिसून येतो. 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये 100 पार जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा विक्रम केला आहे भाजपने. देवेंद्र फडणवीस यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन झाले आहे. भाजपच्या आजच्या या यशामागे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात वाढवलेल्या माधव पॅटर्नचा फार मोठा वाटा आहे. नेमका काय होता हा माधव पॅटर्न? या पॅटर्नने भाजपला सत्तेच्या सोपानात सर्वात वरच्या पायरीवर नेऊन कसं बसवलं? काय घडामोडी घडल्या होत्या? सविस्तर पाहूया आजच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये. पूर्वीचा जनसंघ आणि आजच्या भाजपची सुरुवातीची ओळख ही शेटजी भटजींचा पक्ष अशी होती. फक्त ब्राह्मणांचा आणि उच्चवर्णीय समाजाचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील राजकारणात पाय रोवायचा असेल तर आपल्याला फक्त एका समाजाला टार्गेट करून चालणार नाही हे भाजपला चांगलंच माहिती होतं. त्या काळात काँग्रेस मराठा समाज, कारखानदार नेते यांना धरून सत्तेत होता. त्यामुळे मराठा समाजाला टार्गेट करून फायदा नव्हता हे त्यांना कळून चुकलं होतं. त्यामुळे भाजपने आपला चेहरा मोहरा बदलायला सुरुवात केली होती. जनसंघाचे आणि भाजपचे दिवंगत नेते वसंतराव भागवत यांच्या नेतृत्वात एक रणनीती तयार झाली आणि भाजपने आपला मोर्चा बहुजन समाजाकडे वळवला. हीच रणनीती होती माधव पॅटर्नची. माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी यांच्यासह इतर ओबीसी समाजातील घटक होय. माधव पॅटर्नच्या माध्यमातून भाजपने सर्वात पहिल्यांदा राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या पण विखुरलेल्या ओबीसी समाजातील 3 प्रमुख जातींना एकत्र आणलं. हा भाजपचा मागासवर्गीयांपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रमुख रणनीतीचा भागच होता. याच पॅटर्न नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची ताकद वाढायला सुरुवात झाली. शेटजी भटजींचा पक्ष या प्रतिमेतून शेटजी भटजी ते बहुजनांचा पक्ष अशी नवी ओळख मिळाली. आमचा डीएनएच ओबीसी आहे असे भाजपचे नेते आज ठासून सांगतात. त्याची सुरुवात माधव पॅटर्नमध्ये होती. शहरी मतदारांच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात पक्षाचा जनाधार भक्कम करण्याची रचना होती. वसंतराव भागवत यांनी विविध समाजातून राज्यातील 10 तरुण कार्यकर्ते निवडले होते. या सर्वांनी भागवतांपासून प्रेरणा घेऊन पक्षाचं पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला. यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विश्वास गांगुर्डे, प्रकाश जावडेकर, भाऊसाहेब फुंडकर, अरुण अडसड, चिंतामणराव वनगा यांचा समावेश होता. त्याचबरोबर मधु पवार, माधव भंडारी, रमेश मेढेकर यांनाही भागवतांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांनी पक्षाचा प्रसार करण्यासाठी पूर्ण वेळ वाहून घेतलं. या बहुजन समाजाच्या नेत्यांना धरून प्रमोद महाजनांसारख्या ब्राह्मण समाजाच्या नेत्याची सांगड घालत भाजपने महाराष्ट्रात आपलं साम्राज्य हळूहळू पसरवलं. 1990 मध्ये मंडल आयोग लागू झाला तेव्हापासून गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व अधिक मोठं झालं. उघडपणे आणि अधिकृतपणे त्यांना बहुजन जातींचे राजकारण करता आले. तोपर्यंत मागासलेल्या जाती म्हणजे दलित जाती असंच मानलं जात होतं. पण मध्यम जातींचं नेतृत्व मंडल आयोगामुळे विस्तारलं गेलं आणि याचा मुंडे यांना भरपूर राजकीय फायदा झाला. 1995 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचं सरकार सत्तेत आलं. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. धनगर समाजाच्या अण्णासाहेब डांगे यांना ग्रामविकास सारखे महत्त्वाचे मंत्रिपद दिले, तर माळी समाजाच्या ना. स. फरांदे यांना विधान परिषदेत आधी उपसभापती आणि नंतर सभापतीपद देण्यात आलं. या सत्ता वाटपातील संतुलनामुळे लोकांच्या मनामध्ये परत एकदा भाजप
हा बहुजन समाजाचा नवा चेहरा म्हणून उदयास आला. पक्षाने महाराष्ट्रात महाजन मुंडे हे बहुजन ब्राह्मण सूत्र संतुलित ठेवले. भागवत यांच्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी माधव पॅटर्न पुढे खूप चांगल्या प्रकारे रुजवला. त्यांनी दलित, मराठा अशा जाती जमातींनाही भाजपसोबत जोडून घेतलं. वसंतराव भागवत यांचे शिष्य म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती. भागवत यांच्याकडूनच मुंडेंना जनसंपर्क वाढवण्यासोबतच जनतेचे प्रश्न हाताळण्याची शिकवण मिळाली. बेरजेचं राजकारण कसं करावं याचं बाळकडूही मुंडेंना भागवतांकडूनच मिळालं. महत्वाची बाब म्हणजे मुंडेंच्या गाजलेल्या भाषणशैली पाठीमागेही भागवत नावाचं रसायनच होतं हे त्यांनी स्वतः अनेकदा सांगितलं आहे. याच माधव पॅटर्नने भाजपला 2014च्या लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजय मिळवून दिला. पण या विजयाच्या गुलालाचा रंग उतरत नाही तोच गोपीनाथ मुंडे यांचं अकाली निधन झालं. त्यांच्या निधनानंतर दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली. वसंतराव भागवत, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपच्या माधव पॅटर्नची सूत्र फडणवीसांच्या हाती आली. त्यांनाही सोशल इंजिनिअरिंग जपताना किंवा माधव पॅटर्न राबवताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागली. कधी वर्षानुवर्षे भाजपसाठी दिवस रात्र राबणाऱ्या निष्ठावान नेत्यांची, कार्यकर्त्यांची नाराजीही ओढवून घ्यावी लागली. पण आजही मूळ भाजपमधील बहुजन चेहरे राज्याच्या राजकारणात प्रमुख स्थानी आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजाताई मुंडे या दुसऱ्यांदा राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. धनगर समाजाचा चेहरा म्हणून राम शिंदे यांना पुढे आणलं जात आहे. त्यांचा 2 वेळा विधानसभेला पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. राम शिंदे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. शिवाय मधल्या काळात पक्षापासून दुरावलेल्या अण्णा डांगे आणि त्यांचे सुपुत्र चिमणराव डांगे यांना पक्षात परत आणलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या आक्रमक चेहऱ्याला धनगर समाजातून प्रतिनिधित्व मिळालं आहे. ते आधी विधान परिषदेवर आणि आता विधानसभेवर आमदार आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा विरुद्ध ओबीसी वातावरणात भाजपला ओबीसी समाजाची साथ मिळाली होती. भाजपनं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजाचा विरोध पत्करूनही ओबीसी समाज दुखावला जाणार नाही, दुरावला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. यावरूनच भाजपसाठी ओबीसी फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा असल्याचं समोर आलं होतं. आता 2029च्या लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पुढील काळात अधिक नियोजितपणे माधव पॅटर्न राबवण्याची तयारी असणार हे निश्चितच आहे. भाजपच्या आजपर्यंतच्या राजकारणाचा फॉर्म्युला पाहता आणि देवेंद्र फडणवीसांनी मुंडे महाजन यांनी दाखवून दिलेल्या वाटेवरच भाजप चालेल या वक्तव्यावरून भाजप माधव पॅटर्नसाठी आग्रही असणारच आहे. तुम्हाला भाजपच्या माधव पॅटर्नच्या यशस्वीतेबद्दल काय वाटतं? तुमच्या मते भाजपला सत्तेत बसवण्यात माधव पॅटर्नचा किती वाटा आहे हे आम्हाला इथे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी सरकारनामाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय दीपक कुलकर्णी.